माझा. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे सरकारला धारेवर धरणाऱ्या बच्चू कडूंच्या आंदोलनाची. अखेर सरकारसोबत चर्चेसाठी मुंबईत येण्याची तयारी बच्चू कडूंनी दर्शवली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत बैठक होणार आहे. बच्चू कडूंसह महत्त्वाचे शेतकरी नेते या बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीला मुख्य सचिवांसह 30 विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित राहतील. मात्र असं असलं तरी बच्चू कडूंनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलंय. कर्जमुक्तीची तारीख सांगितली नाही तर उद्यापासून रेल्वे रोखण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. आंदोलक जामठा येथील महामार्गावरून परसोडीच्या मैदानावर दाखल झालेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी तरी अखेर फुटली आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, बावनकुळे साहेबांशी बोलणं झालं. आता जे बोलणं झालं या सगळ्याच्या मध्ये आंदोलकांना भीती काय आहे का आम्ही तिकडे चर्चेला यायचं आणि तुम्ही इकडे आंदोलन मोडीत करायचं. त्या चर्चेतून प्रश्न सुटून मान्य आहे, पण आम्ही तिकडे आल्यानंतर जर यांना जर हात लागला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. आम्ही शांततेनं राहू, चर्चा करावंच लागेल. एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही. मला 20 वर्षाचा अनुभव आहे. 350 गुन्हे दाखल आहे, 350 गुन्हे दाखल आहे. आणि ना कसं शेतपर्यंत कर्जमुक्ती होती ना, हा बच्चू कडू मरायला सुद्धा तयार आहे. मरायला सुद्धा छातीवर वर घालून चालले. एकदा आम्ही घेऊ आमच्या छातीवर, त्याच्या दुसऱ्याच्या घालून चाललेला. यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाठिंबा देण्यासाठी नागपूरला रवाना झालेत. मनोज जरांगे आंदोलनस्थळी सकाळी 11 वाजेपर्यंत दाखल होतील. ही अटीतटीची वेळ असून शेतकऱ्यांना सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलंय. निर्पणानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. म्हणून आता तातडीनं आम्ही लगेच नागपूरकडं निघालो. कारण तिथं शेतकऱ्यांचं मत, म्हणणं, वेदना आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे. या दृष्टिकोनातून आता आम्ही नागपूरकडं लगेच तातडीनं निघालो. नागपुरात सुरू असलेल्या महाएल्गार आंदोलनाचं स्थान बदलण्यात आलंय. मौजा परसोडी येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शेजारील मैदानावर आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी